आज जर आपण परिस्थिती बघितली तर राज्यात कांदा, द्राक्ष, सोयाबीन, तूर, कापूस, भाताची परिस्थिती तशीच आहे। सहज उदाहरण सांगायचं झालं तर माझ्या तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघात गेल्या 2 वर्षांमध्ये 10,000 एकर द्राक्ष कमी झालेले आहेत। कांदा पूर्ण राज्यात 40,000 हेक्टर नुकसान झालेलं आहे। केळीची आणि भाताची परिस्थिती तीच आहे आणि या उलट आम्ही मागणी केली 50,000 रुपये पर हेक्टर मदत मिळावी। मगाशी अनेक सदस्य बोलत होते, प्रत्येक मतदारसंघाला मिळालेला आकडा बघितला किंवा प्रत्येक जिल्ह्याला आकडा मिळालेला बघितला, तालुक्याला बघितला आणि त्या तालुक्याची लाभार्थ्यांची संख्या जर अध्यक्ष महोदय आपण बघितली तर प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी 13,000 ते 15,000 रुपये अध्यक्ष महोदय जातात। आता ही मदत मिळालेली किती थोडकी आहे हे मी उदाहरणासहित आपल्याला सांगू इच्छितो, कारण द्राक्ष बागांचा एकरी खर्च हा साधारण 2-2.5 लाख रुपये येतो आणि सोयाबीनची बॅग ही 3,000 रुपयाला येते। यामध्ये अध्यक्ष महोदय जर आपण शासनाकडून मिळालेल्या मदतीचा विचार केला तर ही मदत किती थोडकी आहे आणि मग आपण वास्तव लक्षात घेऊन पॅकेजचा गवगवा करायला पाहिजे असं अध्यक्ष महोदय मला वाटतंय।